झाडांसाठी सलाईनच्या टाकाऊ वस्तू डब्याच्या मदतीने झाडे जगवण्याची धडपड आणि हिरवाईला नवसंजीवनी. बार्शी महामार्गावरील 500 झाडे वाचवण्यासाठी एकत्व सोशल फाउंडेशनचा अभिनव उपक्रम. 5 किलोमीटरवरून पाणी आणून सुरू आहे श्रमदान. सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईमुळे जनजीवन होरपळून निघत असताना झाडांची ही अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने अनेक झाडे वाळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असताना बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा व प्रेरणादायी वसा जपला आहे. झाडांना वाचवण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. बार्शी महामार्गालगत आणि परिसरातील माळरानावर उभ्या असलेल्या सुमारे 500 देशी वृक्षांना जीवनदान देण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे. पाण्याअभावी कोमेजून गेलेल्या झाडांना पुन्हा हिरवाई बहाल करण्यासाठी सदस्यांनी अत्यंत कल्पक आणि परिणामकारक उपाय शोधला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या व डब्यांचा वापर करून झाडांच्या मुळाशी सलाईनप्रमाणे हळूहळू पाणी झिरपेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात झाडांना दीर्घकाल ओलावा मिळत असून त्याचे संरक्षण शक्य होत आहे. या उपक्रमामागील जिद्द आणि समर्पण अधिक कौतुकास्पद आहे, कारण या झाडांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना दररोज 5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. बाळे गावातून मोठ्या डब्यांमध्ये पाणी भरून 2 चाकी वाहनाच्या साहाय्याने ते झाडापर्यंत पोहोचवले जाते. कडक उन्हात आणि प्रतिकूल परिस्थितीतही हे कार्यकर्ते निसर्ग सेवेचे व्रत अखंडपणे जोपासत आहेत. झाडे जगवण्यासाठी मोठ्या साधन सामग्रीची गरज नसते, तर संवेदनशील मन आणि कृतिशील वृत्तीची गरज असते. याचे उत्कृष्ट उदाहरण या उपक्रमातून दिसून येते. देशी जुगाडातून तयार करण्यात आलेली ही सलाईन पद्धत केवळ झाडांना पाणी देत नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्शही निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याअभावी मान टाकलेली कोमजलेली झाडे आता पुन्हा नव्या उत्साहाने डोलताना दिसत आहेत. त्यांच्या हिरव्यागार पानांमध्ये सदस्य श्रमाचे, प्रेमाचे आणि पर्यावरणावरील निष्ठेचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. उन्हाळा संपेपर्यंत हे श्रमदान अखंड सुरू राहणार असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले आहे. वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या काळात झाडे वाचवण्यासाठी सुरू असलेली ही मोहीम केवळ एक उपक्रम नसून ते निसर्गाशी असलेल्या माणुसकीच्या नात्याची जपणूक आहे. हजारो शब्दांपेक्षा एका झाडाला दिलेल्या पाण्याचा थेंब अधिक मोलाचा असतो आणि एकत्व सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते आज हेच मोलाचे कार्य निस्वार्थपणे करत आहेत. या प्रसंगी ऋषिकेश हरसुरे, चेतन झाडे, किरण सरवळे, राजेश वाघमोडे, शुभम जाधव, राजेश केकडे, शाहबाज मकानदार, दीपक करकी, प्रथमेश पाटील, अमर बसवंती, कुलदीप पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.